दीपावलीच्या वेळेस लक्ष्मीपूजन केलेल्या लक्ष्मीचं काय करायचं, कशा प्रकारे विसर्जन करायचे हे आज आपण व्हिडिओ माध्यमातून जाणून घेऊया. मित्रांनो, जिथे वाहतं पाणी असेल तिथे आपल्याला पार्थिव लक्ष्मीची जी आपण स्थापना केलेली आहे मातीच्या लक्ष्मीचे ते विसर्जन करायचं आहे. जसं गणेश विसर्जन असतं तसं हे विसर्जन नसतं, परंतु विसर्जन कसं असतं, जेव्हा आपण आसनावरून देवीला उचललेलं आहे मग त्यावेळेस हृदयावर हात ठेवून पाणी फिरवायचं आहे आणि उत्तर पूजा जी आहे ती करून घ्यायची आहे. त्यानंतर मिष्ठानाचा नैवेद्य दाखवायचा व माता महालक्ष्मीला प्रार्थना करायची की तुम्ही हे मूर्ती देह जो आहे तो सोडा आणि तुमच्या स्थानी जाऊन विश्राम करा आणि आमच्यावरती कायम असं धनधान्य ऐश्वर्याची वृद्धी व्हावी अशी आम्ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो. अशा पद्धतीने प्रार्थना करून माता महालक्ष्मीची स्वच्छ निर्मळ वाहत्या पाण्यात आपल्याला विसर्जन करायचं आहे. ही मूर्ती घरी ठेवू नये, याने खंडित झाल्याने दोष आपल्या अंगी लागतात. चांदीची, पितळाची, तांब्याची, धातूची मूर्ती आपण आपल्या घरात ठेवू शकतो, परंतु मातीची पीओपीची मूर्ती जी आहे त्याचं विसर्जन मात्र अवश्य आहे. अहिल्यानगर, काळामाता, तुळजाभवानी देवस्थान, पोखर्डी वर्ण अशा बरेचशा उपायांसाठी चॅनलला फॉलो, सबस्क्राईब अवश्य करा. ओम काली जय भवानी.